नमस्कार. पांजराकान मीडियामध्ये आपले स्वागत. सरस्वती बँकेची व इतर उपक्रमांची यशोगाथा. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे कार्यक्षेत्रातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा शिरसोले, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील मुलींची स्वयंनिर्मित सरस्वती बँकेची मुहूर्तमेढ करण्यात आली. प्रकल्प अधिकारी राजाराम हळपे साहेब यांची प्रेरणा या कामी मिळाली. बँकेची रचना कार्याची जबाबदारी प्राचार्य मुरलीधर निकम व धडपडणारे शिक्षक विजय खैरनार, विजय पाटील, हर्षमाला ठाकरे, अधीक्षिका गायत्री महाले, रंजना नेवरे, नितीन लंगोटे यासह शिरसोले स्टाफने कार्यकारी मंडळासह मुलींना 7 दिवस बँक कारभाराचे प्रशिक्षण दिले. गेल्या 2 वर्षांपासून मिनी बँकेचे काम मुलीच पाहत आहेत. बँक कार्यकारिणी पुढील प्रमाणे: शाखाधिकारी सीमा गांगुर्डे, अधीक्षक निर्मला बहिरम, लेखापाल प्रमिला गायकवाड, लिपिक सोनी गायकवाड, वैष्णवी बागुल, मदतनीस गीतांजली ठाकरे, अरुणा पवार या आहेत. शिरसोले आश्रमशाळेचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. निकाल 100% लागतो. ISO मानांकन प्राप्त, सर्व सुविधांनी युक्त, मल्टीस्किल व ब्युटी अँड वेलनेस व्यवसाय अभ्यासक्रमाची सुसज्ज लॅब, अटल आरोग्य रुग्णवाहिका क्लस्टर यासारख्या असंख्य सुविधा उपलब्ध आहेत. धन्यवाद. माझे नाव निर्मला रमेश बैरम, माझं गाव पुण्याचा पाडा, शाळा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिरसोले. जेव्हापासून मी नवीला असताना जेव्हापासून हा विषय आला तर मला आश्चर्यचकित झाला. आम्हाला 2 विषय होते, मल्टी आणि ब्युटी. पण जेव्हा आम्हाला वाटलं, म्हणजे 2 आम्हाला ऑप्शन होते की हा मल्टी घ्यायचा का ब्युटी घ्यायचा. पण मला असं वाटलं की मला जाऊ दे, काहीच नाही, मला ब्युटी घ्यायचे. तेव्हापासून मॅडमांनी आम्हाला शिकवलं, हे असं करायचं, पार्लरमध्ये असं असतात, मग आयब्रो कशा करायच्या, मग सर्व आम्हाला शिकवलं. तेव्हापासून आम्हाला उत्साह वाटलं की मग तेव्हापासून आम्ही मॅडमांनी सांगितलं सुट्ट्यांमध्ये जा, प्रॅक्टिस करा. घरी जाऊन मग आम्ही घरी गेलो. मग दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोणत्याही सुट्ट्यांमध्ये घरी गेलो. दिवाळीच्या 2 महिने म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे तर भरपूर आम्हाला दुसऱ्या म्हणजे नवरीचे साज करायला म्हणजे भेटले किंवा मेहंदी काढायला आम्ही पैसे खूप म्हणजे आम्ही कमवले की आमच्या आईवडिलांना पण वाटलं की म्हणे हे काय आहे असं कसं. मग त्यांना पण आम्ही सांगितलं की हे असं आहे, मॅडमांनी असं सांगितलं, मग असं यांच्यात पैसे कमवता येईल, मग आम्ही स्वतःचं पार्लर टाकू शकता. सर्व आम्हाला गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणून आम्ही खूप माझे नाव सीमा दिलीप गावमुटे. मी इयत्ता 12वी सायन्सला. आमच्या शाळेत बँकेची स्थापना 9 ऑगस्ट 2017 प्रकल्प अधिकारी राजाराम हळपे साहेब यांच्या हस्ते बँकेचे उद्घाटन झाले. आमची बँक रोज 7 ते 10 वाजता रोज आमच्या मुली येतात. 7 ते 10 रोज चालते. मुली पैसे काढायला येतात तेव्हा आम्ही स्लिप देतो मुलींना आणि ही भरायची स्लिप. मुली पैसे ठेवायला येतात तेव्हा ही स्लिप भरतात आणि नवीन खातं ओपन करायचं असतं तेव्हा आम्ही त्यांना नवीन पासबुक देतो आणि भरून झालं काही असं त्यांच्या खात्यावर पासबुकवर एंट्री करतो. ते झाल्यानंतर प्रत्येक वर्गाची लेजर तयार केलेले आहेत आम्ही. प्रत्येक वर्गाची लेजर आहे 1 ते 12 आणि ते झाल्यानंतर आम्ही अजून काही बुक बनवले. रोज किती व्यवहार चालतो ते याच्यात नोंद ठेवू. शिरसोले येथे आदिवासी मुलींसाठी सरस्वती बचत बँक ही सुरू करण्यात आली आहे. या बचत बँकेचं उद्घाटन 9 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आलं. त्याच्यामध्ये असं आहे की शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना DBT योजनेअंतर्गत जे काही त्यांच्या सोयीसुविधासाठी पैसे मिळतात ते पैसे हे त्यांनी आणल्यानंतर ते त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी शासकीय आश्रमशाळेमध्ये त्यांनी बचत बँक सुरू केली आहे. याच्यामध्ये एक आहे की विद्यार्थ्यांना बचत बँकेद्वारे बँकिंगचे जे व्यवहार आहेत ते त्यांना समजतात. बँकिंगच्या बाबतीत त्यांना पुढील ज्या गोष्टी आहेत त्याची माहिती होते. साधारणतः पैशाचे विड्रॉल स्लिप भरणं, पैशाचे व्यवहार, दैनंदिन व्यवहार त्याची एक त्यांना माहिती होते आणि बचतीची सुद्धा त्यांना एक सवय लागते. दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये या शासकीय आश्रमशाळेमध्ये आदिवासी मुलांच्या आरोग्य सुविधासाठी
अटल आरोग्य वाहिनी ही एक योजना सुरू केली आहे. याच्या अंतर्गत धुळे प्रकल्पामध्ये 3 क्लस्टर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये साक्रीमध्ये बोफखेल आणि सिरसोले या 2 ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे. ह्या ॲम्ब्युलन्स ह्या अद्ययावत ॲम्ब्युलन्स आहेत. याच्यामध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थी आजारी पडल्यानंतर रिपोर्टिंग झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जागेवरतीच त्या शाळेमध्ये त्याला आरोग्याची सुविधा मिळणार आहे आणि वेळेवरती त्यांना आरोग्य सुविधा किंवा उपचार झाल्यानंतर विद्यार्थ्याचे जे आजार आहेत त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण येणार आहे. तिसरा जो मुद्दा आहे तर तिसऱ्या याच्यामध्ये की नमस्कार, मी एम बी निकम, मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसोले, तालुका साक्री, जिल्हा धुळे. सदर शाळा ही धुळे प्रकल्पाअंतर्गत सुरू असून माननीय राजारामजी हाळपे प्रकल्पाधिकारी धुळे यांच्या मार्गदर्शनाने आणि याच्याने हे सगळं या ठिकाणी शाळेमध्ये विविध कार्यक्रम राबवले जाते. विद्यार्थिनीसाठी विविध प्रकारच्या सुविधा राबविण्यात येतात. त्यांचं शैक्षणिक साहित्य किंवा बिल्डिंग साहित्य याच्यासाठी इयत्ता 1ली ते 4थी म्हणजे विद्यार्थ्यांना मुलींना बचत व्हावी याच्यासाठी आमच्या शाळेमध्ये एक बँक स्थापन करण्यात आलेली आहे आणि माननीय राजारामजी हाळपे प्रकल्प अधिकारी धुळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आलं 9 ऑगस्ट 2017 रोजी आणि त्या दिवसापासून शाळेमध्ये बँकेचं कामकाज चालतं. शाळा व्यतिरिक्त संध्याकाळी 7 नंतर जशी गर्दी असेल त्यानुसार 9-10 वाजेपर्यंत हे काम चालतं. त्याच्याने विद्यार्थ्यांना बचतीची